ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी निलिमा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, शेती हा आपला प्रमुख व्यवसाय आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. एकेकाळी शेतीला पूरक व्यवसाय किंवा जोडधंदा म्हणून पशुपालन केलं जायचं, परंतु आता पशुपालन या व्यवसायाकडे शेतकरी एक स्वतंत्रपणे केले जाणारा व्यवसाय म्हणून पाहतात. पूर्ण वेळ या व्यवसायाकडे लक्ष देता अगदी आपल्या कुटुंबाप्रमाणे आपल्या पशुधनाचं जतन करतात. आपल्या पशुधनाचं जतन हे अधिक साधं आणि सोपं सुलभ व्हावं म्हणून महाराष्ट्र शासनही अग्रेसर असतं. तसंच केंद्र शासनानेही यासाठी अनेक नाविन्यपूर्ण अशा योजना आत्तापर्यंत तरी राबवलेल्या आहेत. यातलीच एक आगळी वेगळी योजना म्हणजे राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत उद्योजकता विकास. आता या योजनेचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे पशुसंवर्धन या उद्योग व्यवसायाचा विकास घडवून आणणं. परंतु ही योजना नेमकी काय आहे, या योजनेचे काय फायदे आहेत आणि या योजनेचा लाभ आपण कशा प्रकारे घेऊ शकतो, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपला आजचा विषय आहे राष्ट्रीय पशुधन अभियान आणि या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे डॉक्टर प्रशांत कांबळे यांना. मंडळी, मी सरांची अगदी थोडक्यात ओळख आपल्याला करून देते. प्रादेशिक सह आयुक्त पशुसंवर्धन कोकण विभाग मुंबई येथे सर सध्या कार्यरत आहेत. प्रदीर्घ असा अनुभव त्यांना या क्षेत्रातला आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. सर, राष्ट्रीय पशुधन अभियान हे खरं तर 2014 आणि 15 पासून सुरू झालं. त्यात वेगवेगळे बदल झाले. साधारणतः 21 ते 22 या कालखंडातही अनेक वेगवेगळे बदल झाले. तर या अभियानाअंतर्गत उद्योजकता विकास ही संकल्पना नेमकी काय आहे? खरं म्हणजे राष्ट्रीय पशुधन अभियान हे 2014-15 मध्ये सुरुवात झालं. त्यावेळेस त्यामध्ये 4 उपअभियानं होती. कालांतराने त्यामध्ये वेगवेगळे बदल होत गेले आणि 2021-22 मध्ये त्यामध्ये 3 उपअभियानं म्हणून राबवलं गेलं. त्यातलं एक होतं पशुधनाचा व पशुधन उत्पादनाचा विकास करणे, दुसरं होतं चारा म्हणजेच वैरण विकासाचं, आणि तिसरं होतं ते संशोधन आणि विस्तार कार्य. असं हे बदलत गेलेलं आहे. आणि याच ह्याच्यामध्ये जे आपण पशुधन चं अभियान जो आहे की ज्यामध्ये पशुधनाच्या वंशावळीचं आपण हे करतो, उच्चस्तरीय स्तरावर नेतो किंवा वंशावळीमध्ये वृद्धी करतो, हे जे ह्या अभियानाचं मुख्य हे स्तोत्र आहे. अच्छा सर, या अभियानाअंतर्गत उद्योजकता विकास या गोष्टीमागचं मूळ ध्येय काय आहे, उद्दिष्टे काय आहेत? आणि आपण जसं म्हणालात की जरी हे अभियान 2014-15ला राबवलं गेलं असेल तरी 2021-22 मध्ये शासनाच्या असं लक्षात आलं की या अभियानाअंतर्गत आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये उद्योजक निर्माण करता येतील. ह्याचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे पशुधनातील जे शेळी मेंढी पालन असेल, वराह पालन असेल, कुक्कुटपालन असेल किंवा चारा निर्मिती असेल, यामधून स्वयंरोजगार निर्मिती आणि उद्योजकता विकास करणे हे सर्वात मूलभूत त्याचं उद्देश आहे. त्याचबरोबर जे आपलं पशुधन आहे त्याच्या वंशावळीमध्ये आपल्याला वाढ करून किंवा त्याच्यामध्ये सुधारणा करून आपल्याला त्याची उत्पादकता वाढवणे, त्याचबरोबर मांस, दुग्ध, लोकर, अंडी यांचं उत्पादन वाढविणे असं ह्याचे एक मूलभूत उद्दिष्ट आहे. थोडक्यात म्हणजे पशुसंवर्धन हा व्यवसायाचा अगदी तळागाळापर्यंत विकास शासनाला या योजनेमार्फत घडवून आणायचा आहे. नक्कीच सर, आणि या योजनेसाठी पात्र उमेदवार कोण आहे, म्हणजे यासाठी अर्ज कोण करू शकतो? हां, यासाठी आपण जसं पाहिलं की कोणताही व्यक्ती
किंवा कोणतंही बचत गट किंवा कोणतंही शेतकरी संस्था असेल किंवा ज्याला आपण फार्मर्स प्रोड्युसर कंपनी म्हणतो, FPO, तेही करू शकतात. जसं फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स, त्याचबरोबर जॉईंट लायबिलिटी ग्रुप तेही करू शकतात, किंवा सेक्शन 8 अंतर्गत नोंदणीकृत असलेली कंपनी म्हणजे NGOज वगैरे. तर असं पाहिलं तर आपण एकंदरीत कोणीही या योजनेचा लाभ घेऊ शकतो. तर तुम्ही लाभाचं बोललात सर, तर मग या योजनेचे असे विशिष्ट फायदे काय आहेत? हां, जसं आता मी तुम्हाला सांगितलं की या योजनेमधून आपण वेगवेगळ्या, जसं शेळी असेल, मेंढी असेल, कुक्कुट असेल, वराह असेल, चारा निर्मिती, त्याचबरोबर 2021-22 मध्ये त्यामध्ये उंट, अश्व आणि गाढव यांचेही वंशावळीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने योजनेचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. तर आपण जर त्यात म्हटलं फायदे, तर जसं उत्पादनामध्ये वाढ आहेच, त्याचबरोबर असंघटित क्षेत्राची संघटित क्षेत्राबरोबर साखळी जोडणे, म्हणजे बऱ्याच वेळा असंघटित क्षेत्रामध्ये उत्पादित होणारा माल हा संघटित क्षेत्रामध्ये लोकांना पुरवठा करता येत नाही, तर त्यासाठी त्यामध्ये संघटितपणा आणून तो पुरवठा साखळी व्यवस्थित जोडणे हे एक आहे. त्याचबरोबर जे जादा उत्पादन होणार आहे ते उत्पादन आपल्याला निर्यात करून परकीय चलन मिळविणे, हाही त्याचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. साधारणतः शेतकरी म्हटले म्हणजे ते ग्रामीण भागातले, तर या योजनेसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर तो अर्ज आपण कोणाकडे करायचा आणि कशा पद्धतीने करायचा? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण बऱ्याच योजनांमध्ये यापूर्वी जे अर्ज होते ते आपल्याला प्रत्यक्ष जाऊन अर्ज सादर करावे लागत होते, परंतु या योजनेमध्ये आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी जे संकेतस्थळ आहे ते www.nlm.udyamimiत्र.in या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला अर्ज करायचा आहे. आता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने म्हटले म्हणजे त्या संबंधित विषयी पोर्टलवर आपल्याला अर्ज करता येईल. पण सर शहरी भागात सहज शक्य आहे, पण ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना जर काही वेळेस नाही समजलं तर अशा शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने ह्या कागदपत्रांची पूर्तता किंवा अर्ज करायचा? निश्चितपणे आमच्या ज्या ठिकाणी आमचे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत त्या ठिकाणचे अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर पंचायत समिती स्तरावर आमचे अधिकारी कर्मचारी पशुपालकांना हा अर्ज भरण्यासाठी मदत करत आहेत आणि ते अर्जाबरोबर जी आवश्यक कागदपत्र आहेत ती अपलोड करण्यासाठी मदत करत आहेत. अच्छा. आणि अर्ज केल्यानंतरचा पुढचा विषय असतो सर, तो आपल्या अर्जाची पुढची प्रोसेस काय झाली, म्हणजे सद्यस्थिती काय आहे, तर हे अर्जदाराला किंवा व्यावसायिकांना कशा प्रकारे कळतं, त्यांनी कसं समजावून घ्यायचं थोडक्यात? आता मी जसं सांगितलं की आपल्याला की आपल्या जे संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावरच उजव्या हाताला वरती तुमच्या अर्जाची सद्यस्थिती पाहता येते आपल्याला, की व्हॉट इज आवर स्टेटस ऑफ द ऍप्लिकेशन. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण क्लिक केलं तर आपल्याला आपल्या अर्जाची सद्यस्थिती कळू शकते. बरोबर. कारण की सर कुठल्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा शासनाची कुठलीही योजना असेल तर त्यासाठी संबंधित आवश्यक कागदपत्रांची जोडणी करणं खरं तर ती एक महत्त्वाची आपण स्टेप. बरोबर. त्यामुळे ती गोष्ट होणं गरजेचंच आहे. आता यासाठी सर यांना भांडवलाचीही गरज लागते, म्हणजे कुठलाही व्यवसाय म्हटला आपण तर त्याला आधी भांडवल लागतं. तर या व्यवसायासाठी बीज भांडवलाव्यतिरिक्त अन्य भांडवल कशा प्रकारे उपलब्ध केलं जातं? या योजनेचं सर्वात महत्त्वाचं जे आहे की ही योजना 50% अनुदानावर आहे. म्हणजे सर्वसाधारण गटातील असो किंवा अनुसूचित जाती जमाती कोणत्याही गटातील असो सर्वांना 50% अनुदान या योजनेमध्ये आहे. त्यामधला 40% हे 50% अनुदान केंद्र शासनाकडून येतं. उर्वरित जे 50% त्यामधला 40% हिस्सा हा राष्ट्रीयकृत बँक किंवा शेड्युल्ड बँकेकडून लाभार्थ्याने उपलब्ध करून घ्यायचं आहे आणि 10% हा त्याचा स्वहिस्सा राहणार आहे. त्याच्या स्वतःची जे आपण म्हणतो त्यामध्ये स्वहिस्सा म्हणून 10% त्याला द्यावा लागणार आहे. आपण बँकेकडनं कुठलाही भांडवल घेतलं, अर्थसहाय्य घेतलं तर त्यासाठी साधारणतः विशेष असं व्याजदर आकारलं जातं. तर या योजनेमध्ये व्याजदर कशा पद्धतीने असतं? खरं म्हणजे आता ही जी योजना आहे ही कृषी आणि पशुसंवर्धन म्हणजे कृषी क्षेत्राशी निगडीत असल्यामुळे व्याजाचा दर हा इतर व्यवसायासाठी घेतलेल्या व्याजापेक्षा निश्चितच कमी असणार आहे. परंतु प्रत्येक बँकेचा व्याजदर हा त्या बँकेच्या ध्येय आणि धोरणांवर ठरवलेला असतो. त्यामुळे तो निश्चित आपल्याला हे नाही सांगता येणार, परंतु आपण प्रत्यक्ष बँकेत गेल्यानंतर शेतकऱ्यांना कोणत्या व्याजदराने प्रकरण सादर केल्यानंतर त्यांना व्याजदर काय आहे
याबाबत माहिती मिळू शकते. आमची माती आमची माणसं. राष्ट्रीय अभियान योजनेअंतर्गत उद्योजकता विकास ही काही जी संकल्पना आहे, या योजनेचे प्रकार किती आहेत? पहिलं म्हणजे आहे कुक्कुट विकास आपण जे म्हणतो, त्यामध्ये आपल्याला 1000 अंड्यावरील कोंबड्या आणि 100 नर कोंबडे असे आपल्याला देशी जातीचे, मग त्यामध्ये विविध जाती आहेत, परंतु एक कॅरी अप्रूव्ड, ज्याला आपण सेंट्रल एव्हियन रिसर्च इन्स्टिट्यूट इज्जतनगर यांनी एक 28 जातीच्या पक्ष्यांना अप्रूव्ह केलेलं आहे की ह्या जातीचे देशी सुधारित वाण जे आहे ते आपण त्या ठिकाणी वाढवू शकतो. मग त्यामध्ये महाराष्ट्रामधलं कावेरी आहे, ग्रामप्रिया आहे, कडकनाथ वापरतात लोक, सातपुडा देशी आहे, असे वेगवेगळे जातीचे आहेत. पण त्यातल्या सुधारित देशी जातीचे 1000 पक्षी ठेवता येतात. यामध्ये आपण ह्या 1000 पक्षी आणि 100 कोंबड्यांसाठी आपण योजना घेतली तर ती 60 लाखाची आहे आणि त्यात 30 लाख आपल्याला अनुदान देय आहे. तेच सर, मला कुक्कुटपालनाबद्दलच विचारायचं होतं. या योजनेमध्ये तुम्ही आता जसा उल्लेख केला कुक्कुटपालन व्यवसायाचा, आता साधारणतः शेतकरी म्हटले म्हणजे त्यांच्या परसामध्ये 2-4 कोंबड्या शेळ्या असतातच, पण ते अगदी कमी लेव्हलला असतं, म्हणजे छोटे शेतकरी. पण ज्यांच्याकडे जागा आहे आणि त्यांना मोठं पोल्ट्री फार्म वगैरे करायचंय, तर अशा उद्योजकांसाठी या योजनेमध्ये काय काय सवलती आहेत किंवा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काय आहे असं? निश्चितच. आणि आपण पाहिलं असेल की यापूर्वी पशुसंवर्धन विभागामार्फत राबवलेल्या योजना ह्या शेतीला पूरक अशा होत्या, म्हणजे छोट्या प्रमाणावर होत्या, की ज्या ठिकाणी 100 एक दिवसीय पिल्ल दिली जात होती किंवा 25+3 तलंगांचा गट दिला जात होता. परंतु हे पहिल्यांदा असं आलेलं आहे की राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत शेतकऱ्याला स्वतःचा उद्योग करता येईल. यामध्ये मी जसं सांगितलं की त्याला 1000 देशी अंड्यांवरचे पक्षी, त्याचबरोबर त्याला त्या स्तरावर हॅचिंग आणि इन्क्युबेटिंगसाठी, म्हणजे हॅचर इन्क्युबेटर हा सेटअप करून त्याला त्या ठिकाणी 1 दिवसीय पिल्ल 4 आठवड्यापर्यंत वाढवण्यासाठी मदर युनिटची पण स्थापना करायची आहे. आणि त्यामधून निर्माण होणारे जे पक्षी असतील किंवा तलंगा गट असतील, हे आजूबाजूच्या त्याच्या क्षेत्रामध्ये तो तेथील लोकांना त्यांच्या आपण जसं म्हणतो परसातील कुक्कुटपालन करण्यासाठी वगैरे तो विक्री करू शकतो. म्हणजे लोकांकडे सुधारित जातीचे पक्षी उपलब्ध होतील. ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागात आता मेंढी पालन, शेळी पालन हे मोठ्या प्रमाणात केलं जातं, कारण की मांस उत्पादन, दूध उत्पादन याबरोबरच आपण लोकर उत्पादनासाठी सुद्धा मेंढ्यांचं पालन केलं जातं. तर या उद्योगासाठी या योजनेत काय काय सवलती दिल्या आहेत किंवा काय अनुदान आहे त्यांना? यामध्ये सर्वात पहिल्यांदा 500 शेळ्या आणि 25 बोकड किंवा 500 मादी मेंढ्या आणि 25 नर मेंढे यासाठी 1 कोटीची ही योजना होती आणि त्यामध्ये 50% अनुदान होतं. परंतु केंद्र शासनाच्या असं लक्षात आलं की बऱ्याच ठिकाणी शेतकरी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्वहिस्सा भरू शकत नाही. मग त्या योजनेलाच त्यांनी पुन्हा एकदा 100+5 म्हणजे 100 मादी अधिक 5 नर किंवा 200+10 किंवा 300+15 किंवा 400+20 आणि 500+25 या प्रमाणामध्ये ती योजना राबवता येते. म्हणजे जर 100+5 असेल तर तो प्रकल्प खर्च साधारण 20 लाख येतो, 200+10 असेल तर 40 लाख, 300+15 असेल तर 60 लाख, 400+20 असेल तर 80 लाख, असं 20-20 लाखाने तो टप्पा वाढत जातो. आणि जर तो 500+25 करत असेल तर 1 कोटीचा प्रकल्प खर्च साधारणपणे त्याला येतो आणि त्यामध्ये त्याला 50% अनुदान आहे. म्हणजे ज्याला मोठा उद्योग करायचा आहे मोठ्या प्रमाणामध्येच मोठा, तर त्याच्यासाठी हे 500+25 हे योग्य आहे. जो 500+25 करेल त्यामध्ये तो स्वतः तर त्याला रोजगार मिळेलच, पण त्याचबरोबर त्याच्या कुटुंबातील इतर व्यक्ती असतील त्यांना किंवा आजूबाजूच्या परिस्थितीतील काही लोकांनाही तो त्या ठिकाणी स्वयंरोजगार निर्माण करू शकतो. सर, मगाशी बोलता बोलता तुम्ही वराह पालनाचा उल्लेख केला, तर हे वराह पालन खरं तर म्हणजे कुठल्या भागात जास्त केलं जातं आणि आपल्या भागातले जे काही शेतकरी आहे, पशुपालक आहे, यांचा त्या उद्योगाकडे बघण्याचा साधारण कल काय आहे आणि या योजनेमार्फत त्यांना काय लाभ आहेत? वराह पालनामध्ये आपण 100+10चं युनिट आहे, म्हणजे 100 माद्या अधिक 10 नर आणि ह्याला 60 लाख प्रकल्प साधारणपणे खर्च येतो.
आणि त्यामध्येही 50% अनुदान आहे, म्हणजे 30 लाखापर्यंतचं अनुदान आहे. परंतु काही शेतकऱ्यांच्या मागण्यानुसार पुन्हा त्यामध्येही जसं शेळी आणि मेंढीमध्ये केलं तसं पुन्हा 50 अधिक 5चं एक छोटं युनिट केलं, 30 लाख प्रकल्प खर्च असणार आणि त्यामध्ये 15 लाखाचं अनुदान आहे. त्यामुळे या वराह पालनासाठी जास्तीत जास्त अर्ज ठाणे, पालघर, अच्छा अच्छा. नंतर सिंधुदुर्ग की ज्याला जवळ गोवा हे राज्य आहे आणि बरोबर. गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतलं हा व्यवसाय जातं, केला या जातो. ठिकाणाहून आपल्याला आले. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या इतर भागातूनही आलेले आहे की ज्या ठिकाणी लोक निर्यात करण्याच्या दृष्टीने त्याचा विचार करतायत. पशुपालनाचा व्यवसाय करायचा म्हटला तर यात चारा व्यवस्थापन करणं गरजेचं असतं आणि फक्त असं नाही की गरज आहे म्हणून. ज्यांच्याकडे जागा आहे, भांडवल आहे, ते स्वतंत्ररित्या चारा व्यवस्थापन हा व्यवसाय करू शकता. तर त्यांना या योजनेमार्फत काय फायदा मिळू शकतो किंवा काय अनुदान मिळू शकतं? आपण पाहिलं असेल की पशुसंवर्धनामध्ये जो पशुसंवर्धनाचा एकूण खर्च आहे त्यावरचा 60 ते 70% खर्च हा चाऱ्यावर किंवा त्यांच्या खाद्यावर होतो. अच्छा. आणि जर आपण व्यवस्थित चाऱ्याचं उत्पादन करू शकलो किंवा खाद्य व्यवस्थापन करू शकलो तर आपला होणारा जो खर्च आहे तो कमी होतो आणि आपल्या नफ्यामध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे आणि हे एक उपअभियानामध्ये चाऱ्यावर तर एक सेपरेट उपअभियान आहे वेगळं. त्यामध्ये आपण वैरण विकासाअंतर्गत ज्याला सायलेज म्हणतो किंवा मुरघास निर्मिती करू शकतो. त्याचबरोबर टोटल मिक्स रॅशन की ज्यामध्ये हिरवा चारा, सुकी वैरण आणि कॉन्सन्ट्रेट किंवा ज्याला सकस खाद्य म्हणतो ह्यांचा अंतर्भूत करून टोटल मिक्स रॅशन करू शकतो. किंवा वैरणीच्या विटा निर्मिती, हे असे वेगवेगळे त्यामध्ये प्रकार आहेत. आणि हे पण जवळपास 1 कोटीचा प्रकल्प आहे की ज्यावर 50 लाखाचं अनुदान मिळतं. आमची माती आमची माणसं. पशुपालन हा जो काही व्यवसाय केला जातो यातनं आपल्याला उत्पादन बरंच मिळतं, दूध बरोबर. उत्पादन, मांस उत्पादन. तर या पशूंचा आहार पण तितकाच संतुलित असणं गरजेचं आहे. तर त्यांच्या आहाराबाबत या योजनेत काही विचार केला गेला आहे का? निश्चितच तोच विचार केला गेलेला आहे आणि त्यामुळेच संतुलित आहार मिळावा. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या स्तरावर काय होतं, त्याच्याकडे जे काही उपलब्ध असतं तो त्यामध्येच त्या जनावरांचं खाद्याचं व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु ज्यावेळेस आपण वैरणीच्या विटा म्हणतो किंवा TMR म्हणतो त्यामध्ये सुका चारा, ओला चारा आणि कॉन्सन्ट्रेट जे आपण म्हणतो ह्यांचं योग्य असं मिश्रण होऊन ते तयार केलेलं आहे. त्यामुळे ज्यावेळेस ते जनावराला दिलं जाईल त्याला समतोल असा संतुलित आहार त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि त्या अन्वये त्याची उत्पादकता आणि उत्पादन क्षमता पूर्ण वाढू शकेल. थोडक्यात म्हणजे या योजनेअंतर्गत विस्तारितपणे सर्व घटकांचा विचार केला गेला आहे, त्यामुळेच त्याला आपण एक अभियान असं म्हणू शकतो. निश्चितच. सर, आता तुम्ही मगाशी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असं म्हटले, तर आता कुठल्याही पद्धतीने आपल्याला ऑनलाईन प्रोसेस करायची असेल तर आधी रजिस्ट्रेशन करावं लागतं. तसंच या अभियानात जे काही पशुपालक व्यावसायिक आहे त्यांना त्या पोर्टलवर नोंदणी करणं गरजेचं असतं का? मग निश्चितच हा एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न मी म्हणेन, कारण पशुपालकांना ह्यावर नोंदणी करणे तर आहेच आहे. त्यासाठी त्याच्याकडे त्याचा स्वतःचा एक मोबाईल असावा की ज्यावर त्याला OTP जाणार आहे. कारण हे नोंदणी करण्यापूर्वी त्याने त्याला आवश्यक असणारी जी कागदपत्र आहे त्यांची पूर्तता करून ठेवावी. त्याला कागदपत्र महत्वाची म्हणजे तो जो प्रकल्प करणार आहे त्या प्रकल्पाचा प्रकल्प अहवाल, अच्छा, त्याच्याकडे शेती असल्यास शेतीचा 7/12 उतारा, 8चा उतारा, स्वतःची शेती नसेल तर तो त्याच्या कुटुंबातील समजा आई वडील किंवा मुलगा किंवा मुलीची जर शेती असेल तर ती शेती 15 वर्षाच्या भाडे कराराने घेत आहे हे असं नोटरी करून त्याने द्यावं. किंवा जर त्याच्या बहिणीची किंवा भावाची असेल तर कुलमुक्तिहार पत्र द्यावं. जर त्याच्याकडे स्वतःची नसेल आणि इतर कोणाची असेल तर त्यासाठी 15 वर्षाचा भाडेपट्टा करार करून तो रजिस्टर्ड करावा, म्हणजे मुद्रांक शुल्क भरून तो नोंदणी करणे गरजेचं आहे. या दृष्टीने त्याला 7/12 तो जोडावा. त्याचबरोबर त्याच्याकडे अनुभवाचा दाखला असावा. तो जो व्यवसाय करणार आहे, शेळीपालन असेल, कुक्कुट असेल, त्याच्या अनुभवाचा दाखला असावा. त्याच्याकडे त्याचं प्रशिक्षण त्या व्यवसायाचं घेतल्याचा दाखला असावा. त्याचबरोबर आपण जसं मगाशी म्हटलं की राष्ट्रीयकृत बँकेत त्याचं खातं असावं किंवा शेड्यूल्ड बँकेत तरी त्याचं खातं असावं. त्या खात्याचे मागील 6 महिन्याचे विवरणपत्र, स्टेटमेंट असावं. मागील 3 वर्षाचं त्याने आयकर भरलाय त्याचं विवरणपत्र असावं. त्याचबरोबर जर तो अनुसूचित जाती जमातीचा असेल तर त्याचा जातीचा दाखला असावा.
त्याची शैक्षणिक अर्हता काय आहे त्याचे दाखले असावेत. त्याचबरोबर त्याचा वास्तव्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा घराचं येणारं वीज देयक किंवा टेलिफोन देयक, त्याचबरोबर पॅन कार्ड त्याचं, त्यानंतर तो ज्या बँकेतून कर्ज घेणार आहे त्या बँकेचं एक मॅन्डेट फॉर्म असतो की ती बँक त्याला कर्जदाराला कर्ज देण्यास तयार आहे, तो एक फॉर्म असतो तो बँकेकडून, आणि त्याच्या खात्याचा कॅन्सल चेक, म्हणजे ज्या खात्याचं तो विवरणपत्र भरणार आहे त्या खात्याचा कॅन्सल चेक, हे साधारणपणे एवढे त्याला कागदपत्र आवश्यक असतात. त्याचबरोबर त्याचा स्वतःचा फोटो आणि त्याची स्वाक्षरी ही स्कॅन करून 1 MB पेक्षा कमी साईजची त्याने अपलोड करायची. हे सर्व करत असताना शेतकरी बांधवांना थोड्या अडचणी येण्याची शक्यता आहे, परंतु यासाठी पशुसंवर्धन विभाग, तुम्ही कोणत्याही नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात किंवा पंचायत समिती स्तरावर गेल्यावर आपल्याला आवश्यक ती सर्व मदत लोक करतील आमचे. निश्चित सर, म्हणजे ह्या योजनेत आपण कायदेशीर कागदपत्रांची जोडणी आणि सर्व सूचींची पूर्तता केली तर निश्चित आपल्याला त्या योजनेचा लाभ मिळू शकतो. निश्चितच. सर, मला विचारायचंय तुम्हाला की या योजनेचा शासनामार्फत एवढी छान योजना राबवली गेली तर याचा प्रचार आणि प्रसार हा आतापर्यंत कितपत झाला आहे? आणि आता आपल्या कार्यक्रमाचा समारोपाकडे आपण आलो, तर जाता जाता तुम्ही आपल्या शेतकरी बांधवांना काय मार्गदर्शन कराल? अच्छा, निश्चितच. खरं म्हणजे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये फायदा घेतलेलाच आहे, परंतु त्यासाठी मागील वर्षी केंद्र शासनाकडून आमचे माननीय त्यावेळचे सचिव तुकाराम मुंडे साहेबांनी निधी मागवून घेतला आणि त्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला 100 पशुपालकांना हा अर्ज भरण्यासाठी ट्रेनिंग देण्यासाठीचं स्पेशल असं हे ठेवलेलं आहे प्रशिक्षण, की ज्या अन्वये किमान 100 पशुपालकांची अर्ज त्या ह्यातून भरून घेण्यात येतील. त्यासाठी एक वेगळे उपक्रम राबवलेले आहे आणि मला सांगायला निश्चितच आनंद होईल की आपण जर मागील 1-1.5 वर्षामध्ये जर पाहिलं असेल तर केंद्र शासनामधून येणाऱ्या अनुदानापैकी 50% किंवा किंबहुना त्याही पेक्षा जास्त हा महाराष्ट्र राज्याचा हिस्सा राहिलेला आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्यामधून पशुपालक ह्या योजनेचा लाभ घेत आहेत. आणि जाता जाता आपण जसं म्हटलात, मला सांगावंसं वाटेल की जास्तीत जास्त पशुपालकांनी या योजनेमध्ये अर्ज करावा आणि किमान या 4-5 ज्या योजना आहेत त्यापैकी किमान आपल्याला जी योजना योग्य वाटते की ज्याचं आपलं ज्ञान आहे, अनुभव आहे, त्या योजनेमध्ये अर्ज करून त्या योजनेचा फायदा घ्यावा, असंच मी आवाहन करेन. नक्कीच. तर मंडळी, कुठलीही गोष्ट ही खरं तर क्लिष्ट स्वरूपाची नसते. आपण व्यवस्थित मार्गदर्शन करून घेतलं, माहिती मिळवली तर आपण अगदी सहज सोप्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेऊ शकतो. शासनाची अतिशय नाविन्यपूर्ण आणि अत्यंत लाभदायक अशी ही योजना आहे, तेव्हा सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा जरूर लाभ घ्यावा. सर, तुम्ही आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि राष्ट्रीय पशुधन अभियान याविषयी अतिशय छान माहिती दिली, याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.